नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नागपूरमधले टॉप 5 BMS कॉलेजेस आणि त्यांचे रिव्ह्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नागपूरचे कॉलेजेस पाहणार आहोत. तर आपण 2 पार्टमध्ये पाहूया. पहिल्या पार्टमध्ये आपण 5 कॉलेजेस पाहू आणि नंतर सेकंड पार्टमध्ये 5 कॉलेजेस पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण त्या कॉलेजची फीस, पेशंट फ्लो कसा आहे, तिथे हॉस्पिटल आहे का, तिथे हॉस्टेल अवेलेबल आहे का, ओव्हरऑल रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं आहे नागपूरमधील गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल नागपूर. विद्यार्थी मित्रांनो, हे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर आहे. या कॉलेजचा कोड जो आहे तो 3232 आहे आणि ह्या कॉलेजची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो 1965 ला झालेली आहे. इथे पेशंट फ्लो 150+ आहे. विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट असल्यामुळे येथे आपण 150+ लिहिले, पण विद्यार्थी मित्रांनो यापेक्षा पण पेशंट फ्लो जास्त असतो. आपण या कॉलेजला रेटिंग 4.1ची दिलेली आहे. आणि हॉस्पिटल बेड विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट असल्यामुळे येथे खूप सारे आहेत, त्याची मला माहिती भेटली नाही. कॉलेज रँक गव्हर्मेंटमध्ये आपले जे काही 15-20 कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहे त्यातून आपण 4 रँक या कॉलेजला दिलेली आहे. आणि जी या कॉलेजची फीस आहे स्टेट कोटातून ओपन कॅटेगरीसाठी 60,200 रुपये इतकी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या कॉलेजला हॉस्टेल मेस दोन्ही अवेलेबल आहे. आणि या कॉलेजचा जो फुल ॲड्रेस आहे तो GSC नागपूर, दिगदाऊन हिल नागपूर, उमरेड रोडला हे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो श्री आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर. विद्यार्थी मित्रांनो, नागपूर येथील जुने नामांकित कॉलेज म्हणून ओळखले जाणारे श्री आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर. विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचा कट ऑफ थोडा जास्त असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजबद्दल पाहूया. या कॉलेजचा जो कोड आहे काउन्सिलिंग कोड तो 3233 आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या कॉलेजची निर्मिती 1953ला झालेली आहे. पेशंट फ्लो इथं पण 150+ दिलेला आहे. कॉलेज रेटिंग आपण याला 4 दिलेले आहे. हॉस्पिटल बेड पण विद्यार्थी मित्रांनो इथं 180+ आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज एकदम टॉपचं कॉलेज आहे. आणि जे महाराष्ट्रात सेमी गव्हर्मेंट म्हणजे गव्हर्मेंट एडेड आहेत 10-15 कॉलेज, त्या कॉलेजमधून आपण याला 11वी रँक दिलेली आहे. आणि जी फीस आहे स्टेट कोटाची ओपन कॅटेगरीसाठी ती 85,000 इतकी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजला सुद्धा हॉस्टेल मेस अवेलेबल आहे. आणि फुल ॲड्रेस ह्या कॉलेजचा हनुमान नगर येथे हे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेजला पेशंट फ्लो एकदम चांगला आहे बघा. ओल्ड रिप्युटेड कॉलेज, गुड अकॅडमिक्स आणि डिसेंट पेशंट फ्लो. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय अँड हॉस्पिटल. तर विद्यार्थी मित्रांनो, भाऊसाहेब मुळक हे कॉलेज राजेंद्र नगर नंदनवन येथे आहे. तर या कॉलेजचा काउन्सिलिंग कोड जो आहे तो 3234 आहे. तर काउन्सिलिंग कोड विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग चॉईस फिलिंग करताल तर तुम्हाला कॉलेजचं नाव नाही, कॉलेजचं कोड टाकावं लागतो, मग तेव्हा ते कॉलेजचं नाव येतं समोर. हे कॉलेज विद्यार्थी मित्रांनो 1999ला निर्मिती झालेली आहे या कॉलेजची. हा कॉलेज पण नागपूरमधील एक टॉप कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या कॉलेजमध्ये पेशंट फ्लो जर पाहायला गेलं तर 120+ पेशंट फ्लो येतो दिवसाला. कॉलेज रेटिंग आपण याला 4 दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या कॉलेजमध्ये हॉस्पिटल बेड पण 100+ आहे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट सेमीमध्ये ह्याला आपण कॉलेज रँक 18 दिलेले आहे. आणि फीस स्टेट कोटा 95,000 ते 1,10,000 ओपन कॅटेगरीसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो स्टेट कोटातून. तर विद्यार्थी मित्रांनो, फीसमध्ये थोडे माझ्या माहितीनुसार मी त्यांच्या वेबसाईटला बघितलं तर मला भेटली नाही. ही मागच्या 2 वर्षाखालची फीस आहे. तर म्हणजे गेल्या वर्षीचीच फीस आहे विद्यार्थी मित्रांनो, कमी जास्त होऊ शकते फीस. तर आणि ह्या कॉलेजला पण हॉस्टेल मेस अवेलेबल आहे. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील म्हणजे टॉपमध्ये ह्या कॉलेजचा समावेश केला जातो, ते आहे नागपूरमधील 4 नंबरचे कॉलेज ज्युपिटर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड तारिणी आयुर्वेदिक हॉस्पिटल. या कॉलेजला तारिणी आयुर्वेदिक हॉस्पिटल अटॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे कॉलेज शंकरापूर खापरी या रोडला आहे. तर हे कॉलेजचा कोड जो आहे तो 3235 आहे. आणि हे कॉलेज 2014मध्ये एस्टॅब्लिशमेंट झालं आहे. या कॉलेजला पण पेशंट फ्लो 100+ पेशंट येतात विद्यार्थी मित्रांनो. या कॉलेजला आपण 4.2 रेटिंग दिलेले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजमध्ये हॉस्पिटलला जे बेड आहेत ते 100+ आहेत. आणि या कॉलेजला रँक आपण 22 दिलेले आहे. आणि फीस याची 1,10,000 ते 1,25,000
इतकी मला नाही वाटत की म्हणजे जास्त फीस असेल या कॉलेजला. 1,50,000 1,50,000च्या आसपास धरून चला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज टॉपचं कॉलेज आहे आणि ह्या कॉलेज म्हणजे ह्या कॉलेजमध्ये ॲकॅडमिक्स वगैरे लेक्चर रेग्युलर होतात. या कॉलेजला माझा मित्र आहे. तर ॲकॅडमिक्स वगैरे चांगलं आहे कॉलेजचं, प्रॅक्टिकल वगैरे रेग्युलर होतात. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो श्री KR पांडव आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल. तर विद्यार्थी मित्रांनो, नागपूरमधील 5वं कॉलेज आहे श्री KR पांडव आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल. हे कॉलेज दिगोरी नाका उमरेड रोडलाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या कॉलेजला पण हॉस्टेल मेस अवेलेबल आहे. या कॉलेजचा काउन्सिलिंग कोड 3236 आहे आणि हे कॉलेज 2016 साली निर्माण झाले होते. या कॉलेजला पेशंट फ्लो 80+ आहे आणि कॉलेज रेटिंग 3.8 आहे. हॉस्पिटल बेड्स पण 100+ आहे आणि कॉलेज रँक जे आहे ते आपण 28 दिले आहे. आणि स्टेट कोटाची फीस या कॉलेजची पण विद्यार्थी मित्रांनो थोडी जास्त आहे. इथे माझ्याकडून सॉरी त्याबद्दल. 1,00,000 ते 1,20,000 आहे, तशी नाही, थोडी जास्त आहे फीस. 1,75,000 या कॉलेजची फीस आहे. तर या कॉलेजला पेशंट फ्लो पण चांगला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा 5 कॉलेज आहेत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरे 5 कॉलेज पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला BMS बद्दल पूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद.